नमस्कार मित्रांनो. तर आज काय प्रत्येकजण काही ना काही स्पेशल बनवत असते. मी तर कसं असते टेन्सला वेळ जातो आणि काही बाकीचे काम असले की होत नाही. पण आज म्हटलं चला धपाटे बनवूया. मग सगळे मिक्स पिठाचं बनवते. प्रत्येकाचं वेगवेगळं असते. मी सगळे मिक्स पीठ करून धपाट्याचं दळण करून आणलेलं. मग त्याच पिठाचे मी धपाटे बनवायला घेतले. हे शिकण्याची पण खूप गंमत आहे. मला सुरुवातीला काही यायचं नाही. मग लग्न झाल्यानंतर मग छोटे-छोटे असे धपाटे करायला शिकले. एका दीदीने मला ते शिकवली. खूप गंमत-जंमत करत मी शिकलेली आणि आता मग काय पीठ वगैरे मळून त्याच्यामध्ये सगळं करून आता मला येतं. हे बघा मी कशा पद्धतीने करते. बघू शकता म्हणजे हे पसरत-पसरत जायचं. गोळा करून घेतला, पीठ मळून ठेवलेलं अगोदर. त्याच्यामध्ये खरडा टाकलेला आणि दळण होतं त्याच्यामध्ये मीठ वगैरे बघितलं अगोदर व्यवस्थित आहे का आणि त्याच्यानंतर कोथिंबीर भरपूर टाकली आणि मग हा गोळा बनवून असं बोटाने पसरत जायचं असतं. बरेच जण करत असतील, त्यांना माहिती असेल कशा पद्धतीनं धपाटे केले जातात. बरेच जण असतात खूप मोठे असे धपाटे बनवतात एकदम भारी. आमची मम्मी तर ना एकदम त्याची पातळ पण असतात आणि पटपट असं मोठी पण असतात. पण मी सुरुवातीपासून आपलं लहान-लहानच करते कारण मोठं केलं की कधी-कधी तव्यावर टाकताना बिघडतात किंवा मला असं वाटतं की ते पसरताना म्हणजे जास्त पसरवताच येत नाही मला. जेवढं येतं तेवढं मी करत असते. मग असंच वेळ एक काढला आणि म्हटलं चला आज वेगळं काहीतरी करूया. रोज भाजी, भाकरी, चपाती ते खाऊन पण कंटाळा येतो म्हणून आज बदल म्हणून बघा मी धपाटे करायचं ठरवलं आणि हे बघा मी कसं ते धपाटं मोठं होण्यासाठी प्रयत्न करते. व्यवस्थित हे करायला लागतं आणि कधी-कधी असं वाटतं थोडंसं असं पसरवताना म्हणजे मोडल्यासारखं वाटतं. पण ज्यावेळी आपण तव्यामध्ये टाकतो ना, ते व्यवस्थित पसरतं. म्हणजे तव्यामध्ये टाकल्यावरती काही प्रॉब्लेम येत नाही. सुरुवातीला मी 1-2 वेळा केलं ना, त्यावेळी मला खूप अशी भीती वाटायची, हां, काय होतंय? म्हणजे मोडेल का तव्यामध्ये टाकताना? थोडं जरी झालं तर. पण आता काही बिनधास्त कधी पण करायला सांगितलं तर मी एवढ्या साईजची धपाटी मी करू शकते. त्याच्यासाठी मी उसळ पण तयार करून घेतलेली, दही पण सकाळी लावलेलं आणि आता बघूया हे टाकताना पण व्यवस्थित टाकायला लागतंय. असे टाकताना त्याच्यानंतर पाण्याचा शिंतोडा द्यायचा आणि आपल्याला धपाटीवरती जे बोटं उठवायचे असतात ना, तसे उठवून घ्यायचे आणि व्यवस्थित काढायचं. आणि त्यासाठी पहिल्यांदा मी गॅस कमीच ठेवलेला. एकदा त्याच्यावरून बघा असं काढून घेतलं ना, मग नंतर गॅस वाढवला तर चालतंय. मग तेल वगैरे टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये व्यवस्थित आणि मग मी तोपर्यंत हे भाजते तोपर्यंत मी दुसरं धपाटं आपण करायला घेऊ शकतोय. तर बघू शकताय छोटंच आहे, पण सगळ्यांसाठी आपली 10-12 केली तर आपलं होऊ शकते. असं झाकण ठेवायचं म्हणजे छान होते. एकदा तर अशी गंमत सुरुवातीला मी शिकत होती आणि शिकत असताना मी झाकलंच नव्हतं आणि एकदम कडक झालेले धपाटे. खायचं म्हटलं तरी मला स्वतःलाच वाटलं हे वेगळं काय झालंय. मम्मी तर करताना एकदम मऊसूत होते आणि नक्की हे काय झालंय कळायलाच मार्ग नव्हता. असली गंमत आणि पुन्हा मग आमच्या सासूबाईंनी आणि आमच्या मम्मीला पण मी फोन केला. म्हटलं, "अगं मी धपाटे केले सगळं." आणि त्याच्यामध्ये सुरुवातीला मी मोबाईलात सारखं-सारखं कुणाला विचारायचं. मग मम्मी पण कधी-कधी फोन तिचं पण काम चाललेलं असायचं. सासूबाई त्यांच्या कामात. मग मी काय करायची मोबाईलमध्ये बघायची आणि ते बघत असताना सुरुवातीचं बघितलं आणि ते झाकलेलं वगैरे काही बघितलंच नाही आणि इतकी कडक झाली धपाटी आणि त्याच्यानंतर मला समजलं की झाकायचं असते. हे बघा, आता मला व्यवस्थित येतंय. एक-एक चूक मी करते, एवढी गंमत होती आणि नंतर माझ्या कायमस्वरूपी लक्षात राहते ते.